नमस्कार. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी 1975 साली लिहिलेली सलाम ही कविता आपण ऐकलीच असेल. आजही ती कविता आपल्याला तंतोतंत लागू पडते. अर्थात ती त्यावेळेला इमर्जन्सीसाठी लिहिली होती. त्याच कवितेतनं प्रेरणा घेऊन आज माझ्या काही भावना मी आपल्यासमोर सादर करतोय. कवितेचं नाव आहे अर्थात सलाम. सलाम 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 माझ्या प्रिय लोकशाहीला सलाम. लोकशाहीखाली चालू असलेल्या हुकुमशाहीला सलाम. हुकुमशाहीला खतपाणी घालणाऱ्या कोर्टाला सलाम. वर्षानुवर्ष न्याय न देणाऱ्या न्यायाधीशांना सलाम. निवडणूक आयोगाला सलाम. ईव्हीएम मशीनला सलाम. ईव्हीएम मशीन मधल्या झोलला सलाम. माझ्या खासदारांना सलाम. माझ्या खासदारांना सलाम. माझ्या आमदारांना सलाम. विकासासाठी पक्ष बदलणाऱ्या माझ्या लोकप्रतिनिधींना सलाम. आणि सगळं बघून थंड बसणाऱ्या माझ्या मतदारांना सलाम. महागाईला सलाम. बेरोजगारीला सलाम. महागाईला सलाम. बेरोजगारीला सलाम. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्या सरकारला सलाम. आणि हो, कधीही पत्रकार परिषद न घेणाऱ्या माझ्या पंतप्रधानांना सलाम. सुरू असलेल्या रामराज्याला सलाम. सुरू असलेल्या रामराज्याला सलाम. अयोध्येतल्या राम मंदिराला सलाम. मंदिरामधल्या ट्रस्ट आणि परिषदेला सलाम. मंदिरातनं पैसे चोरणाऱ्या चोरांना सलाम. हे सगळं बघून डोळ्यावर पट्टी बांधून बसणाऱ्या अंधभक्तांना सलाम. सर्व ढोंग्यांना सलाम. संघर्ष करणाऱ्या सोनमला सलाम. संघर्ष करणाऱ्या सोनमला सलाम. जंतर मंतरवर बसणाऱ्या झुरळांना सलाम. झुरळांना मारणाऱ्या पारध्यांना सलाम. पारध्यांना साथ देणाऱ्या वर्दीतल्या गारद्यांना सलाम. ईडीला सलाम. सीबीआयला सलाम. ईडीला सलाम. सीबीआयला सलाम. अदानीला सलाम. अंबानीला सलाम. अर्णवला सलाम. अंजनाला सलाम. आणि सगळं बघून थंड बसणाऱ्या सर्व षंडांना सलाम. हजारो हात असते तर हजारो हातांनी केला असता सलाम. पण हात तर दोनच आहे. आणि एक डावा हात भीतीनी ढुंगणावर ठेवलाय. म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम. उजव्या हाताने सलाम. उजव्या हाताने सलाम.